the strip with the top peeled back. Sunshine beaming, yeah, the west where it's at. Palm trees swaying, cool breeze in the mix. Sidewalk popping, got my sneakers doing tricks. Hey, we riding real smooth, so smooth. California grooves, west side. BBQ's fired up, bring your crew. Retro vibes is what we do. Check it out. Butts on the track, got us feeling real good. Vibes bring the heat to the hood. Cypress trees wave, West Coast flavor that'll carry you for days. The ocean breeze, it calls my name. ठीक आहे रे त्याची स्कूटी पण लाव आपलाच वेळ हो आशूला बोल बॅगा बिगा घ्यायला ये जाऊन झोपले दोघं तर काहीतरी काढूया सामान मग काढायला तेच ना घ्यायला नको त्यांना आज आहे दिनांक 29 मे आणि आम्ही सर्व फ्रेंड्स दरवर्षीप्रमाणे आमची एक विला ट्रिप तर असतेच महाराष्ट्रामध्येच आणि यावर्षी आम्ही प्लेस डिसाईड केलेली सर्वांनी मिळून अलिबाग. तर इथे आम्ही 29 मे म्हणजे आज आम्ही इथे आलो आणि मग इथे आमचा स्टे 2 डेजसाठी असणार आहे. दरवेळेला आम्ही एकच दिवसाचा स्टे ठेवतो पण आम्हाला असं म्हणजे गेल्या वेळेला पण आम्हाला असं वाटलं की नाही 2 डेजचा स्टे पाहिजे कारण की एक दिवसाचा असेल तर चेक इन करेपर्यंतच 2 वाजतात मग लंच होतो मग जास्त टाईम नाही मिळत दिवस लगेच संपून जातो आणि दुसऱ्या दिवशी लगेच चेकआउट करायची पण घाई असते. त्यामुळे यावेळेला आम्ही सगळ्यांनी बसून डिसाईड केलं की प्रत्येकाने टाईम काढाच आणि तो पण 2 दिवसाचा टाईम काढा. तर फ्रायडे आम्ही इथे आज आलो M2Mने आम्ही आलो. M2Mमध्ये पण मी जास्त काही शूट असं केलं नाही कारण खूप गरमी पण होती. आम्ही आतमध्ये बसूनच होतो. जो AC वाला सेक्शन आहे. M2M म्हणजे मुंबई टू मांडवा जी फेरी असते जी निघते भाऊच्या धक्क्यावरून मुंबईवरून ती आम्ही 11:30ची पकडली. 12:30ला आम्ही मांडवा जेटीला आम्ही उतरलो आणि तिथून मग आमच्याकडे कार आणि आमची स्कूटर होती. तर आम्ही टोटल 7 जण आम्ही इथे आलो. तर इथे येऊन आम्ही आज जस्ट विल्लामध्ये मी एंटर केलं आहे. इतका सुंदर आहे म्हणजे स्टे विस्टाची प्रॉपर्टी आहे आणि खूप म्हणजे खूप सुंदर आहे. विला मी जस्ट बघून आले आतमधून. मी जस्ट आता बाहेर येऊन ब्लॉग स्टार्ट करते. तुम्हाला पण दाखवते विला मी थोड्या वेळात. हे आमचं विल्ला ट्रिपचं 3rd काय 4th इयर आहे मतलब लगातार. आणि स्टार्टिंगला आम्ही वाडाला गेलो होतो. वाडाला जेव्हा आम्ही गेलेलो तर तो विला 1 नंबर खूप मस्त होता आणि त्या टाईमला मी ब्लॉगिंग केलं होतं आणि तो ब्लॉग माझ्या चॅनलवरती अपलोड पण आहे केलेला मी. नंतर आम्ही गेल्या वर्षी नाशिकला गेलो होतो मँगो लेक विला. तिथे ती पण स्टे विस्टाचीच प्रॉपर्टी होती. तो पण खूप मोठा विला आणि खूप सुंदर होता तो सुद्धा. तेव्हा मी केलेलं ब्लॉगिंग पण मी नंतर ते कधी अपलोड नाही केलं. ॲक्च्युली जेव्हा मी गेल्या वर्षी सिंगापूरला पण गेलेलो हाच ग्रुप माझ्या फ्रेंड्सचा. त्या टाईमला पण स्टार्टिंगला मी 2 दिवस मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं आणि बरोबर कंटिन्यू करत पण होती. पण एक पॉईंटला मला असं झालं की काय ब्लॉग करायचा सोड जाऊ दे मी तर एन्जॉय करतो. त्यामुळे मी नंतर केलाच नाही. तर त्या जे 2-3 दिवसाचे ब्लॉग होते ते अजून पण व्हिडिओज माझ्या फोनमध्ये आहेत पण नंतर मी कधी एडिट नाही केले ना अपलोड केले कारण की आळस येतो ना म्हणून. तर यावेळेला मला माझ्या फ्रेंड्सने सांगितले 2 डेजची विला ट्रिप आहे तू काहीही करून ब्लॉग स्टार्ट टू एंड बनव. खूप चांगला ब्लॉग बनेल कारण आम्ही खूप धमाल करणार आहे. थोडी इन्फॉर्मेशन पण दे प्लेसबद्दल विलाबद्दल. त्यामुळे म्हटलं चल यावेळेला करूयात. आणि तसं पण या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही असे वाववाले शॉट्स नाही दिसणार आहे कुठे काही चांगले एडिटिंग सिनेमॅटिक शॉट्स वगैरे असं काही नाही. एकदम नॉर्मल मी जे आमचं रेग्युलर चालू आहे टुडेमध्ये इथे जे पण एन्जॉय करतो ते तुम्हाला दाखवू. तर हां बस आता मी इथं विलाचा जो आजूबाजूचा म्हणजे विलाच्या बाहेरचा जो आहे प्लेस तो मी तुम्हाला दाखवते आता. तर आजच्या दिवसाचा प्लॅन असा आहे की आता तर दुपार झाली आम्हाला लागली भूक तर आम्ही जेवल्यानंतर थोडा आराम करणार. नंतर मग संध्याकाळी आम्ही जाणार पूलमध्ये. पूल टाईम एन्जॉय करणार 2-3 तासासाठी. मग इव्हिनिंगला हाय टी स्नॅक्स वगैरे झालं आमचं 7च्या दरम्यान किंवा परत आम्ही फ्रेश होऊन जे आम्ही गेम्स प्लॅन केले आहेत ते सर्व आम्ही खेळू, रील्स बनवू, डान्स करू, सिंगिंग करू. सो बेसिकली आज आम्ही पूर्ण टाईम इथेच असणार आहोत. आज तर वाटतं आम्ही रात्र गाजवणार आहोत.
आणि मग उद्या आम्ही ठेवलं आहे दिवस बाहेर जाण्यासाठी. तर उद्या इव्हिनिंगला लंच वगैरे केल्यानंतर आम्ही जाऊ बाहेर नागाव बीच साईडला. लंच टाईम. लंचमध्ये आहे राईस, दाल, चिकन. आता इव्हिनिंगचे 5 वाजले आहेत. आम्ही खूप मस्त झोप घेऊन उठलो आणि आता आमचा पूल टाईम स्टार्ट होणार आहे. ऑलमोस्ट 2 आवर्ससाठी तरी आम्ही आता पूलमध्ये एन्जॉय करणार आहे. तर हा आहे आमचा विला टूर. थोड्या वेळाने तुम्हाला देईन. मला वाटतं विला टूर मी उद्याच देईन, कारण की आज वेळ नसणार आहे. आता आम्ही पूलमध्ये जाणार आहे. तर ही विलाची मागची साईड आहे. ही पुढची साईड त्या साईडला आहे आणि मागच्या साईडने असं हे जे 2 हे रूम्स आहेत, तिथून डायरेक्ट एंट्री आहे विलासाठी. हा इथे एक रूम आहे आणि हा एक इथे रूम आहे. दुपारी आम्ही मस्त जेवलो, एवढं पोट भरून जेवलो की जी झोप लागली. आम्ही ॲक्च्युली 1 तासासाठीच झोपणार होतो आणि मग पूलमध्ये उतरणार. पण आम्ही जे झोपलो मस्त AC ऑन करून कळालंच नाही कधी 5 वाजले. जवळजवळ 2 तासाच्या वरती मी तरी झोपली आहे. आणि जेव्हा मी बाहेर आली तेव्हा विचारलं बॉईजना, तर बॉईज तर झोपलेच नव्हते. ते लोक तर क्रिकेट खेळत होते बाहेर. इथे वरती जस्ट आम्हाला एक माकड दिसला आता. अरे हे बघ इकडे पण. अरे खूप आहेत, एक नाही आहे. हे बघ खाली खाली. हा बघ, हा किती सही दिसतोय. गॉड गॉड, जायला तर सांगायलाच नको, माकड आहेत. आशूचा चष्मा. हे चष्मा राहू दे, हे माझा पण ग्लास राहू दे. आम्ही सगळे आमचे फोन्स आम्ही आतमध्ये टाकले, कारण की इथे माकड आहेत आणि खूप जवळच आहेत ते पण. रील बनवायचा टाइम आलाय. पहिला रील बनवणार आहे आता. तर मी त्यांना इन्स्ट्रक्ट करते की काय करायचं. सगळे ए या ना. मर्दानी आओ तुम लोग स्विम करते करते. आशू पोज लाइक अ Zara मॉडल. जाई पोज लाइक अ Zara मॉडल. चहा कॉफी आमचं झालं आहे. आता आम्ही चाललो परत रूममध्ये फ्रेश होणार आणि मग नंतर बघू. आता थोडा रेस्ट करून नंतर आम्ही इंडोर गेम्स खेळू.
आम्ही जस्ट आता फ्रेश झालो पूलवरून आल्यानंतर. वाजल्यात संध्याकाळचे 7:30. आता आम्ही इथे हॉलमध्ये बसणार, IPL बघणार, नंतर थोडेफार आम्ही गेम्स खेळू. हॉलमध्ये इथे कृष्णाची मूर्ती आहे खूप सुंदर. हे राईट साईडला हॉलचा पार्ट आहे थोडा. तर सर्व आता IPL बघतायत. आज आहे क्वालिफायर 2 GT वर्सेस RR. तर हा जो विलाचा जो आमचा प्लॅन आहे ना तो खूप आधी झाला होता. 1 महिन्यापूर्वी झालेला. M2Mचं बुकिंग, पेरीचं बुकिंग आम्ही 2 आठवडे आधी केलं. तर सर्वांचं अवेलेबिलिटी वगैरे बघूनच बुकिंग केलं होतं. तर एक फ्रेंड जो आहे आमचा त्याने कॅन्सल केलं. तो बोलला की नाही जमणार मला, तो वीकेंडला माझं काही काम आहे. बोललो ठीक आहे, आम्ही 7 जणांनी घालू बुकिंग करू. आणि आज जेव्हा मी इथे पोहोचलो दुपारी तेव्हा तसा टोकला की कुठे आहे, काय करताय, मला पण यायचं आहे. बोललो ठीक आहे ये चल. त्याने फटाफट बुकिंग केलं फेरीचं आणि तो आता स्कूटरने येतो. त्याने संध्याकाळी 6ची फेरी बुक केली. 7 वाजता मांडवा टेकडीला आला आणि आता तो ऑन द वे आहे. त्याला थोडा मी गाईड करतो कारण की इथे कसं खूप आतमध्ये आहे नागावला. म्हणजे मांडवाच्या फेरी टर्मिनलपासून हे जवळजवळ 1 तासाच्या डिस्टन्सवर आहे. आणि विला तर खूप म्हणजे आता आहे, नागाव बीचच्या बाजूलाच आहे. तर तो आता थोडा जवळ आला की आम्हाला त्याला घ्यायला जावं लागेल की मला वाटत नाही बाहेर रात्री एवढं लाईट्स वगैरे पण असतील. मग बस तो आल्यानंतर पुढचा काही प्लॅन होता म्हणतो ते बघू. मी आता निघते कारण की आमचा फ्रेंड आता यायला झालाय. तर आम्ही थोडंसं बाहेरपर्यंत जातो आणि की ते खूप छोटा रोड आहे, त्याला घेण्यासाठी जातो आम्ही. चल लवकर बोल ना. इकडे राईट होता का लेफ्ट होता? इथून आलोय ना. चल 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 चल. अरे बस बस, इथेच आहे ये. तुला सांगता नाही येत का तो सरळ गेला? ते कशाला गेट खोलून ठेवला इकडे? बंद कर, इथेच लाव. लाव कुठे पण, सर्व आपलंच आहे. तुला सांगता नाही येत का तो सरळ गेला? ते कशाला गेट खोलून ठेवला इकडे? बंद कर, इथेच लाव. लाव कुठे पण, सर्व आपलंच आहे. सगळ्या पोरांनी मिळून ह्याला मारा. आमच्यासोबत का नाही आला? मारायला का? ठीक आहे मग तू मार खा त्याच्या बदली, आम्हाला काय. कसा होता प्रवास? हो ये आराम करे बाबा. पाणी द्या पाहुण्यांना. काय आडवे झालात? पाणी द्या पाहुण्यांना. ठीक आहे फॉरेन रिटर्न. देखो आ गया. कभी खुशी कभी गम ना जुदा होंगे हम. पाया पडला का रे? घराचा पाय पड, घराचा पाय. हसतोय का रडतो? करण एक्सक्यूज मी सर, तुझ्या गृहप्रवेशाचा वेट करतोय आम्ही आणि तू काय असं करतोय? आला. स्वागत आहे. तबला दे. तबला वाजव. वरती नाही खालीच. इथे ही बॉईजची रूम आहे. इकडे एक बॉईजची रूम आहे. ही इकडे गर्ल्सची आहे आणि ही पण बॉईजची आहे. तर ह्याच्यामध्ये खूप गर्दी आहे. तू इकडे जा. आता हा वाला डोर खोल, इकडचा हा डोर आहे. हा तुझ्या साईडला खेच. हा जा आतमध्ये. आता इथे 2 जण चालले आहेत. कुठे चाललात तुम्ही? नदीवर चाललेत पाणी आणायला. बिस्लरी आणायला चाललं कारण की आम्ही बिस्लरी पिण्यासाठी तरी तेच पाणी प्रेफर करतो. तर इथे जवळच आहे इथे शॉप. तर 2 जण चाललेत आणायला. मोठावालाच आणा, मोठावालाच कॅन आण. 5 लिटरवाला आण. एकच आण. आरामातच चालवणार. एकच आण. उद्या पाहिजे तर परत घेऊ. पण डायरेक्ट जाऊया का घरी? बाय.
एकच बॉटल फ्रीझर मध्ये ठेवा. फ्रीझर मध्ये ठेव. सूर्यवंशीचे 100 होणार आहेत आता. वरती आहे फ्रीझर. कुठले हापूस नाहीये आणि फणस पण आणलाय बोलली ना तू. फणस कुठे? आणलाय तिने. तू फ्रीज मध्ये तर नाही आहे फणस. आपण तर रात्रीच खात बसलेलो. असं 9:30 झाले आहेत आणि आता आम्ही जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसलो आहे. तुम्हाला दाखवते काय काय आहे आज डिनरमध्ये. डिनर आमचा झाला आहे. बिर्याणी, पावभाजी मस्त होता एकदम. काका काकी झालं असं बोलत होती आणि माझ्या बाजूने मला असं दिसलं की कोणतरी गेलं बाईट तरी मांजरी गेली टेबल खालून गेली. त्याला हॉलमध्ये गेली. आता इकडचे केअरटेकर तिला बाहेर काढली. आता मी बोलत होती की खूप छान होतं. आता आमच्यासाठी येणार आहे गुलाबजाम आणि त्याच्यानंतर आईस. इथे आता आम्ही गेम्स खेळायला स्टार्ट करतोय. आमचं डान्स वगैरे करून झाले. किसी पे भी भरोसा नहीं इधर पैसे के मामले. नहीं ना 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 25 रुपये एक तिकीट. ते ड्रॉ करायचं आणि जिंकणार आहोत. ना ना भाई पैसा इसके पास तो बहुत पैसा है भाई. 10 रुपये पर तिकीट. 160 आहे ना. ठीक आहे. 160 रुपये झाले टोटल. आपल्याकडे 3 रो आहे. ठीक आहे. तो रोजचे आपण करूया 30 इच. आणि जल्दी पाय. जल्दी 5 20. ते 13 झालंय ना. माझा ह्याच्यात एकच राहिला. 13 झालाय. 13 झालाय. शी यार 66. हा ना. हट्टी यार हट्टी. 3 नंबर बाकी. मेरे को तो एक भी नहीं मिला यार. एक लाइन और ये ये साला 2 ही नंबर बाकी था मेरा से. मिडल लाइन भी हुआ ना. फर्स्ट फुल हाऊसिंग. हे 2 फुल हाऊसिंग ठेवूया ना. 2 ठेवायला पाहिजे होते यार. ह्याला अर्धेच दे पैसे. दुसरी पण फुल हाऊसिंग करूया. असं कर त्याला सांगू जाईल. आमचा हाऊसिंगचा फर्स्ट राऊंड झाला. काय काय जणांना लागली. मला सुद्धा लागली 30 रुपयाची आणि प्रसादला लागले फुल हाऊसिंग. फुल हाऊसिंग 50 रुपये. आता हा गेम बंद. आता दुसरं स्टार्ट करणार. आकाश तुला किती मिळाले पैसे? मेरा -20. रौनक आशुक प्रथमेश जाईल -20 ना. नेक्स्ट गेम आहे इम्पोस्टर. फर्स्ट गेम संपला हाऊसी. नेक्स्ट इम्पोस्टर आहे. आता बघू. रूल्स समजवत आहे तिथे. समजलं तर बरं आहे. एक को रहना पड़ेगा. हाँ, एक को रहना एक तो हर एक राउंड में रहना. वो भी ये 50. नहीं 100. उठ उठ सायली तुझे पैसे जातील. उठ. 100 रुपये दे. 200 से पहला 100 रुपये. थोडं आडवं व्हायला. रात्री 11 नंतर आम्ही गेम्स खेळायला स्टार्ट केले. सुरुवात आम्ही डान्सने केली. मग एक रील पण शूट केला. त्यानंतर थोडंफार सिंगिंग पण केलं. मग नंतर आम्ही हाऊसीचे 2-3 राऊंड्स खेळलो. नंतर मग आम्ही इम्पोस्टर गेम चालू केला. त्याचे आम्ही जास्त राऊंड खेळलो. 5-6 राऊंड तरी खेळलो आम्ही. त्यातलं काही सर्व काही तर मी शूट नाही केलं. थोडंफार जे मी शूट केलं ते तुम्ही आता बघता इकडे. थोडा गुमराह करो इम्पोस्टर को. इसके लिए ना सोचना पड़ेगा. सोचो पहले. वाह सोचो. मैं तो समझ गई. अलग भाषा है. ही जरा जास्त हुशारी मारला. एवढी हुशारी मारायची जरूरत नाही. आय एम व्हेरी स्मार्ट यू नो. हा दरवाजा पण बनवून किस लिए रॉकेट वर्ड होता. रॉकेट. इम्पोस्टर राउंड नंबर 3.
इम्पोस्टर आहे. ठीक आहे. जास्त वेळ घेतला. रिझन बोल. रिझन लवकर बोल. अरे तो ड्रायव्हर आहे तो. मला कळलं. तो ड्रायव्हर आहे. ठीक आहे तू इम्पोस्टर रिवील युअरसेल्फ. इम्पोस्टर रिवील युअरसेल्फ. वही तेको बोल. करो तू कर ना. कारण ना मला हिच्यावर साईवर का डाऊट आलेला माहितीये का, हिने काहीतरी काढलेलं. अरे हे ना मी जेट्टी केले. मेंडिकोट स्टार्ट केलं ह्यांनी आता. आणि हे जे कार्ड्स आहेत ते US वरून आले आहेत. US वरून ऑर्डर केले आहेत. मध्ये इवन लोक लागतात. तर आम्ही 8 आहोत. मला नाही येतात खेळायला. मी ट्राय पण केलं याला खेळायचा पण मला नाही समजला. तर 7 झाले. तर त्यामुळे अजून एक जण नाही खेळू शकत. बाहेर खूप जोरात पाऊस स्टार्ट झालाय. इथे मेंढीकोटचा गेम अजून चालू आहे. रात्रीचे 2 वाजले आणि बाहेर खूप जोरात पाऊस पडतोय. हा गेम कधी संपणार माहित नाही आणि आम्ही कधी झोपणार तेही माहित नाही. रात्रीचे 3 वाजलेत. मी तर आता झोपायला आली आहे. बाहेर अजून हे लोक खेळतायत सगळे. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आणि विला टूर मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये येईन. खूप मस्त विला आहे. एकदम मस्त. आणि जेवण पण एकदम मस्तच आहे. स्टे विस्टाचा हा विला आहे. स्टे विस्टाचा मी बुकिंग केलाय. उद्या मी नागाव बीचला जाणार आहे इव्हनिंगला. कारण की हा जो विला आहे तो आम्ही नागाव बीचच्या जवळपासच घेतला. इथून अगदी 2-3 मिनिटवरतीच नागाव बीच असेल. तर आजचा फुल डे आम्ही विलावरती स्पेंड केला. आणि उद्या पण आम्ही दुपारपर्यंत तर विलावरतीच असणार आहे. कारण की बाहेर खूप गरमी आहे. आणि इव्हनिंगला आम्ही जाऊ नागाव बीचला आणि बघू तिथे काही वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहेत का, काही जे पण असेल इव्हनिंगला आम्ही तिथे स्पेंड करणार. आणि बाहेरच डिनर करून आम्ही परत रूमवरती येऊ. आणि परत भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. टेक केअर. सी यू.